बसून घासभर खावा म्हणजे आता अपमानाचा बदला. पैसे ठरवलंच का? ठरवलं देते की आता 1000 रुपये द्या. एवढं मोठं काम केलं लागेल 1000 रुपये नाही ते नाला काय ते तुम्ही माझ्यात कामात आहे का ते? नाही पण कामाला मोबाईलला देताय आम्ही त्यात काय बोलले का तुम्हाला? माझा ही ओरलं एक्स्ट्रा ही ओरला केले पैसे. असं आहे का? पाच देऊ काय? जास्त काय नाही कशाला जास्त मागायला. किती पाहिजे तुला? तू किती म्हणलास? 1000 नाला एवढं मोठं काम केलं ना 1000. किती पाहिजे सर? 20,000 रुपये ना अर्ध्या तोळ्याची अंगठी. चला आता जाणार आहे भाकरी घेऊन ती. हेच काय हेच मोका आहे. आता मळ्यात कोण नसतंय. पांड्यातच येते ना. हो चला आपण पांड्यात दळून बसूया. चला चला चल लवकर. काय करायचं बाई? बराच उशीर झाला. नाना माझी वाट बघत असेल. आपण लवकर गेलं पाहिजे. पैसे तेवढे वाट बघा. हे पक्या काय रे तू? काय नाव तुझे पक्या कालवा करतो. हॅलो ते आली. मी बघतो ना. आमचं काम निम आहे का नाही त्यात? काय तू काय करणार? तू काय करतोस? तुम्हाला जावं आपण मदत करायची रे. आम्ही आहे का नाही म्हणजे आम्ही त्यांना दावड आहे का नाही? तुम्ही तुमचं काम उरकून घ्या आणि त्या बांधावर वस्तू कोणी येतोय का बघत. मध्ये यायचं नाही. लई उशीर लावू नका. ते मी बघतो. घरात असले तुम्हाला वाईट सवय लई तर उशीर करताय तुम्ही. काय खायचे बरोबर नको. कोंबड्याला चटका करून. बराच उशीर झाला. लवकर गेलं पाहिजे. जीवनाची पाठी घेऊन हसायचं सुद्धा नाही. माझ्या वाटत कशा आला तुम्ही? मला ओळखलं नाही. तुम्ही कोण? मला ओळखलं नाही. अहो तुम्हाला कोण ओळखणार नाही? अहो गावात ठसलेला माणूस आहे तुम्ही. ठसलेला म्हणजे का? अहो ठसलेला म्हणजे गावात नाव कोणाचं निघतं? प्रकाश इनामदार. म्हणून म्हणजे ठसलेला असतं. ठसलेलं जरा वेगळं वाटतंय. नाव आहे ना गावात. बरं असं नाही. तू काय म्हणायची म्हण. तुला हे आठवते का? काय? आपण दोघं एक संघ कॉलेजमध्ये शिकत होतो ते. कॉलेजमध्ये? अहो शिकत असेल. अहो शाळेचा विषय इथं काय काढला तुम्ही? असं नाही. शिकत होतो का नाही तेव्हापासून माझं प्रेम आहे का तुझ्यावर? तुमचं डोकं जाग्यावर आहे का? काय झालं?
तसं कसं असते? हे बघा माझ्या वाटातनं बाजूला व्हा. मी माझ्या नानाची भाकरी घेऊन चालल्या. रस्त्यानं बाजूला व्हा माझ्या. असू दे, तुला काय बोलायचं ते बोल. पण मला तू सांग, काय? खरंच माझ्यावर प्रेम नाही तुझं? अहो नाही म्हणून सांगते ना. अगं नसू दे प्रेम. प्रेम कवा तर होईल, पण एकदा होय म्हण. कशाला? एकदा होय म्हण. असे सोन्याला असं मडवून काढतो तुला. तुझ्या सोन्याला आग लाव. तुला सांगते ना माझं प्रेम तुझ्यावर नाही म्हणून. अगं नुसते सोन्याने मडवणार नाही, असं धर देखत 4 चौकात लगेच लावली घेतो तुझ्या सगळं. तिची मला गरज नाही. हा? अरे नालायका, माझा होणारा नवरा कुठं आणि तू कुठं? माझा होणारा नवरा कुठे शंकरनं मारू आणि तू कुठे ज्ञानोबाचं गाडाव. जास्त बडबड करायची नाही. मी सांगते ना माझं प्रेम तुझ्यावर नाही म्हणून. समजून घेतोय म्हणून माहितीच बडबडायला लागलीस काय? अगं प्रकाशी रामदार म्हणतात, प्रकाशी रामदार. अरे जा प्रकाश येणार मी विचारत नाही. अगं जी वस्तू मागून मिळत नाही ती स्टोर काय ते चांगली माहिती आहे मला, म्हणून म्हणतोय खरेच माझं प्रेम आहे तुझ्यावर. अगं एकदा भाई म्हण तुझ्या मला सांग, ही घरावरची कवलं काढ म्हणावं. असा काचेचा बंगला बांधून देतो तुला, काचेचा. अरे जा रे माकडा, तुझ्या काचेच्या बंगल्याला गाडी लाव. मला घेणे नाही. माझ्या रस्त्यात बाजू हो. रस्त्यात बाजूला म्हणजे तुला खवे नाही तर कमी नाही म्हणजे त्यावर तुझ्या रूपाने तुला खवे नाही, पण मला बी प्रकाश इनामदार खात्यात ध्यानात ठेव. म्हणजे मरणाची भीती होतीस मला. तुला अरे मरणाची भीती आमच्या सारख्याला नाही. मरणाची भीती तुझ्यासारखी हिंदड्याला. ज्योती का? हा हिजडा आता काय करतो ते बघ. काय करशील मग? मला हिजडा म्हणतेस काय? मग सोडते अच्छा, का? ठीक आहे. रस्त्यात बाजू नको. रस्त्याच्या मी बाजूला सांगते ना तुला एकदा, माझं प्रेम तुझ्यावर नाही. अरे कुत्र्यात तुकडा टाकून पळ, पण कुत्र्याच्या वरचा कुत्रा आहेस तू. हा, सोड मला. सोड मला. अरे नालायका. अरे सोड म्हणते ना. अरे सोड. अगं काय सोडणार? हे जे तुला आलं, आता कोण काय करते ते बघतो. हे हरणाऱ्या, चला आंघोळीला पाणी ठेवलंय. चला आंघोळीला पाणी ठेवलंय म्हणा. आंघोळीला पाणी नको नालाय का वाळून हात पाय शिकूया. झालं का? व्यवस्थित झालं का? आईला हे भरून आणतं लोकं का काय? अरे नालाय का सरळा करून दे की. यायला मास्क मसाला लागलाय. थांब गेला का? तुम्ही थांबा की मी करतो. लिंगाप्पा माडे यांनी 50 रुपये बक्षीस दिले. चांगलं बघण्याचे झाले. झाले का? चला आता तुमचं काम झालंय. पोरांनो, द्या की काय तर देताय का? थांबा. काय तर द्या की बक्षीस आम्हाला द्या की. काय तर द्या म्हणजे काम चालू झाले त्यांचं. काय तर द्या म्हणजे आता आपल्याला काय आहे का त्यात काय? होय होय. काय पाहिजे तुला? आता पैसे द्या की राव. खर्चाला काय पाहिजे? काम झालं होय. हा? काय पाहिजे काय? लेकं उलटलं का त्यात? तुमचं काम झाल्यावर झालं. हे असं करू काय? असं करू काय? आता कसं केलंय तसं काय? आपलं बघा. तिथं तसं केलं म्हणजे बरोबर आहे की. अरे मला तुम्ही सांगा, तुम्हाला तुमची लग्न वगैरे झालेत का नाही? मग तुमच्या मागे लागते. लगेच नाही? या कमी नाही. तुमच्याकडे बघत नसून रस्ता. मला आता असं करूया, असं करूया, तिघं मिळून. महिना बी लांब गेला. मग असं करूया, करूया की. आता उद्याचा मंगळवार येईल का नाही? हो.
आज शुक्रवार, आता उद्याचा मंगळवार येईल का नाही, तिथं तुम्हा दोघांना जतला नेतो. ते काय तुम्ही गुरु म्हणून चला. अरे त्याच्यात लगेच लावतो मी तुमचं. लगीन लावायचं आम्ही बंद केले. काय? लग्न करत नाही. अरे घरात काय पाहिजे ते द्या की तुम्हाला. काय नाही असं का हवं तसं. काय? ही गोष्ट आबाच्या कानापर्यंत गेली नाही पाहिजे. जर आबाला जर समजलं, दोघांची मुटकी कापणार म्हणजे कापणार. आपल्याला कळू द्यायचं नाही. हा, फक्त ग्रामपंचायतीमध्ये सांगूया. ग्रामपंचायतीमध्ये सांग, दौंडी द्यायला म्हणजे माझ्या गोष्टी स्पीकर लावून दौड द्या. कोणालाच कळतं कामाचं नाही. त्यांना आला ग्रामपंचायतीच कळवलं ना, सगळीकडे झालीच की. होय. काय करायचं तसं, उद्याच्याला आपल्या गावात ते हे आहे का नाही मीटिंग, ग्रामसभेतच बोलायची. तिथं बोलायचा असा विषय काढायचा नाही, कुणाचा तोंड जळतोय तुझं. कोणालाच बोलायचं नाही. हा बरं, हे ठरलं कुणाला बोलायचं नाही. पैसे बोल. कामं भारी करून दिली. आपल्या अड्ड्यावर जा, काय प्यायची ती प्या, काय खायचं ते खावा. चालते चालते. नाव सांग. नाव सांगायचं. अरे खाऊन खाऊन काय शेट खाताय का म्हणून. काय नाव? पोट पोट भरल्यावर काय खाणार आहे. चालतंय. हे चल. हे चल चल. हे चालत नाही काय. दिलीप नानाची गाडी घेऊन देतो. दिलीप पुढे आले त्याची गाडी घेऊन जाऊ. चल काय करायचं ते. ज्याला कोणाला पुस्तकांनी करायचं असते त्यांनी ताबडतोब सरळ नागरी संस्था या ठिकाणी नोंद करण्यात आहे. पण कृपया परवाना नोंद घ्यावी. एखादी जागा शिल्लक असेल तर माझी नोंद करा. तुझी कशी कुस्ती लावायची. ते कसं खेळायचं माझा मग तुला काय करायचं.
तेव्हा आता घरी गेलो पाहिजे, पण ही गोष्ट घरात सांगायची नाही. आता घरात सांगायची नाही, कोणाच्या कानावर घालायची नाही. परमेश्वरा तू माझा पाठी नका मोरे, यात का तू मला मार्ग दाव देवा, मार्ग बराच वेळ झाला जेवण आणाय सांगून अजून जेवणाचा पत्ता नाही. काय करते ते काय काय घरातली काय कळायलाच मार्ग नाही. आता पुन्हा आणि घराकडे जायला लागते, कारण डोक्यावर दिवस आला, पोटात कावळं वरडायला लागले. ते काय नाही, घराकडे गेलंच पाहिजे. माझ्या मते ज्योती या ठिकाणी माझं जेवण घेऊन आली होती वाटतं. हे जेवणाचं लोटोडं या पांदीत पडले. काय झाले काय कळायला मार्ग नाही. गावात पिसाळलेली कुत्री ती जास्त आहे. ती एखाद्या कुत्र्यानं पाठलाग केला असेल म्हणून या ठिकाणी जेवणाचं लोटोडं टाकून ती भीतीनं घराकडे परत गेली असेल. असू द्या, अल्लड आहे, तिला काय करणार आहे. आपण जाऊन घरात ताकीद केली पाहिजे. इथनं पुढे ज्योतीला जेवणा माझे घेऊन पाठवू नका म्हणून. चला आपण आमच्या मित्राचा निरोप आलेला आहे. एक मुलगी आहे. इनामदार, तुमच्या मुलासाठी चांगलं स्थळ आहे, या पहा. जर पसंत पडला तर लगेच लग्न ठरवा. काय हरकत नाही. आपण रागाला बोलावून ठेवा, त्याला सूचना द्यावी आणि ताबडतोब मुलगी बघायला गेलं पाहिजे. राम्या, अरे आज आनंदाचा दिवस आहे. आनंद काल परवा मिळाला. मी तुझ्या चुलत्याबद्दल बोलत नाही, त्याच्याबद्दल बोलत नाही. आमच्या मनाला झालेला आनंद, कारण माझ्या मित्राचा निरोप आलेला आहे. इनामदार, आमच्या इथे एक मुलगी आहे, या तुमच्या जोमाची आहे. तुमच्या मनाला शोभेल अशा पद्धतीची मुलगी आहे. या मुलगी पहा. जर पसंत पडली तर लगेच लग्नाचा बार ओढून देऊ म्हणून सांगितलंय. मी मुलगी बघायला जाणार आहे. काय सांगतात अरे लोळू दे, मग तुझ्या पोटात का दुखतंय? मला लागली आहे म्हणजे आज मला पाहुण्यांच्या इकडे जायचं आहे, कारण माझ्या मित्राचा निरोप आलेला आहे. मुलगी आहे, पाहायला या. पसंत पडली तर लग्न ही लगेच ठरवून टाकू. पका साहेबांचं लगेच झालं नाही. लग्नात माझं बी उरकून टाकायचं. अरे पाहू, आणि त्याशिवाय मला लय देऊ झालं तसं काय नाही. गाडीची तयारी कर. तुला सांगतोय मी, गाडीची तयारी कर. ऑइल, पाणी, तेल वगैरे कशात? गाडीत म्हटलंय का भुईला वचलं रे? जाईल काय कामाचं आहे? गाडी चालते ते जाऊ दे. तुला लय वेळा समजावून सांगितलंय की भांडण करायचं नाही, वाड्याची स्वच्छता करा, सगळं टापटीप मध्ये ठेवा. जर मुलगी पसंत पडली तर लग्न ठरवूनच मी येणार आहे. आणि त्याशिवाय आपलं घर पाहायला पाहुणे कदाचित येतील. त्यावेळेला वाड्याची सजावट करा म्हणजे झाला. लग्न ठरलंय ठरवायचं आहे. ठरवायचं, त्यात आपण दोघं उरकून घेऊया.
असमान का उसातून काय चालला दादा ते तुझ्या मनावर आहे. काय अरे याला राग येतो का नाही? बाळ वेळ होतोय मला निघायला. गाडी तयार केली आहे ना? चला व्यवस्थित वाड्यात टापटीप मध्ये ठेवा. सगळा होय, चा- स्वच्छता करा. बरं. मी पाहुण्यांच्याकडे निघालो आहे. येतो आहे मी. वळसे, आज तुला राग येतो, इतकं का नाही? सारखी गपचीची उसात काम करून आलो. संगम करणारा आहे का? या, या. तुला तुझं बसलेली जागा उठवून आणि हितवाड तुझं, अरे हितवाड आहे का? कसं तर नाच कर. अरे मी कुठं तू कुठं? असं ते फोड्यात मोल झोपले होतेस का? त्याला काय मी पाहिलं आपण तिकडे नाही. घरातली सगळी कामं आवड मुलगी अजून काय कामातच आहे. पण काय करू बाई, माझ्या डोक्यात एकच विचार येतो. मुलगी माझी नाराजच आहे. आज महिना झाला गपगपच असते. आपण तिला बोलवून विचारावं. ज्योती, ज्योती, बोल आई, कामं झाली घरातली? झाली? आणि काय ग? बोला. बरेच दिवस झाले मी तुझ्याकडे बघते. तू नाराजच आहेस. कधी हसत खेळत नाहीस, माझ्या संग बोलत नाहीस. अगं आई, हसायला खेळायला माझं नवं थोडं काम असते का? अगं काम करायला का तू आज करतीस का काम? हा, मला माहित नाही का माझी मुलगी कशी आहे कशी नाही? पण आज महिना झाली मी बघते आहे, तू गप्पच आहेस, कोणासंग बोलत नाहीस, आपल्या आपल्या नादामध्येच असतेस. काय ग, कारण काय? पण मी तुला एक गोष्ट विचारणार आहे. विचार. मी आई आहे, लेकीची कोण? आईला सगळी माहिती पडत असते. विचारू का तुला मी? काय ग, आज महिना होऊन गेला, महिना होऊन गेला, तुला अजून काहीच पत्ते नाही. ह्यात काय नवलाची गोष्ट काय जाणायला? काय झालं? कसं सांगू आई तुला? म्हणजे काय झालं? हा? अगं रडतीस का? अगं झालं तुला कोण काय बोललं का? तुझे बाबा बोलले, नाना बोलले, मैत्रिणी कोण बोलले ते तुला? नाही, मला कोण नाही बोलत. मग कोणी बोललं नाही, मला नाही काय. आई, कसं सांगू तुला? अगं झाले तरी काय? अगं मला सांगायला मग कुणाला सांगणार तू? सांग ना. बरोबर आहे, तू माझी आई आहेस. तुला सांगितलं पाहिजे ही गोष्ट. तू दुसऱ्याला असं सगळं सांगू शकत नाही ग, तुझ्याशिवाय आई. आई, मी नानाची भाकरी घेऊन गेले होते. हा, बर मग तिथे तो प्रकाश आला. प्रकाश इनामदार तो तिथं आला. इनामदाराचा मुलगा का इनामदार? प्रकाश इनामदार. प्रकाश इनामदार. मग त्याने काय केलं? अगं तो आढळण्यात आला. म्हणजे नानामध्ये आला होता. त्याला मला वाटत आढळते आई. आई, मी एकटीच होते ग तिथं. त्यानं माझ्या बळजबरी केली. त्याला एक महिना झाला ग आई. अरे गोष्ट मला तू आता बोलते आहे? मी विचारल्यानंतर आता काय म्हणावं काय तुला? आता किती किस आहे तू? अगं मी आई आहे मला सांग. अगं पण मला काय म्हणायचं? काय म्हणावं काय सांगते तुला कळतं का काय? का सांगते तुला? आता मी काय करू? हे माझ्या नशिबा. काय करू? मी काय करू?
अच्छा बोला. काय चाललंय घरात हे? मुंबईतलं झोपडपट्टीतलं घर नाही आपलं, हो. मालकऱ्याचं घर आहे. आणि घरात असला आरडा ओरडा काय कुठल्या पै पावल्याचं काय कळलंय का? नाही हो, कुणाचं काही नाही. मग काय झालंय मला कळू द्या. मी घरातला करता माणूस आहे, घरातला मी कोणतरी आहे ना. माझ्या कानावर काहीतरी गोष्टी होत्या. काय झालंय? काय काय झालं? खाऊ काही नाही झालेलं. पोरगीच आणि माझी बच्चे झाली. मी म्हटलं अगं इतके दिवस तू नाराज का आहेस? कोणासंग बोलत नाहीस, हसत नाहीस, खेळत नाहीस. आज महिना झाला म्हणून मी तिला दाखवून विचारलं. मग मी तुम्हाला सांगितलंच पाहिजे, ही गोष्ट तुमच्याही कानावरती असावी. मी सांगतेच आहे तुम्हाला. हा काय झालंय? आज महिना झाला तू भाकरी घेऊन गेली होती मळ्यामध्ये. अगं मग त्याला महिना झाला, त्या वेळेला बोललो होतो मी. आणि आता ते डोक्यात तुम्ही काय घेऊन बसलाय? काय म्हणताय तुम्ही? कशाबद्दल? अहो ऐका तरी खरं, काय तेव्हापासून काही ती मळ्यात गेलेली नाही. पण त्या टायमाला काय झालं माहिती? इनामदाराचा मुलगा प्रकाश इनामदार हा मळ्यात भाकरी घेऊन जाताना तिच्या आडवा आला आणि तिच्यावरती बळजबरी केली. एक महिन्याचा मुलगा पाहिला. कारभारी 2 दिवसानंतर आपल्या पोरगीला बघायला पाहुणे यायचे. कुठल्या तोंडाला सांगायचं, कुठल्या तोंडाला बोलायचं. पास कर सांगा, पास कर. शांत हो. आरडाओरडा नको नकोस. माझ्या इज्जत पोरीची इज्जत आहे. भीतीला देखील कान असतात. कोणी जर ऐकलं तर माझ्या अब्रूची लक्कर जाते. काय करू? एक पाठवला का त्याला? अरे तुझ्या भक्तीचं हेच मला पाहिलंच का रे? एक पाहिलंच का? जिवंत असून मेल्यासारखं वागायला शिकवलं तू का? अरे कशासाठी? आधीच तुमची तब्येत बरी नाही ना. आता मला मरण आलं तरी चालेल. सगळ्यात माझा काही अर्थ नाही, काही अर्थ नाही. काय दादा, सगळ्या गावाचे अश्रू पुसणारा तू. आणि आज हे मी काय पाहतोय? या भरल्या घरात तुझ्या डोळ्यात पाणी. काय घडलंय मला कळू दे. असं माझ्यापासून लपवण्यासारखं काय घडलंय मला कळलं पाहिजे. कारण जेव्हापासून मी तुझ्या समोर लहानाचा मोठा झालोय, कळता झालोय, आजपर्यंत कधीच तुझ्या डोळ्यात पाणी पाहिलं नाही. सांग सांग, गावात कोण तुला काय बोललं? काय जर बोललं असेल तर त्या हरामखोरच धबडा फासून ठेवतोय. तुझ्याकडे कुणी हात करून जर तुला काही वाईट बोललं असेल तर त्याचा हात फऱ्यातनं काढून टाकतोय. सांग दादा. मानाजी, असं काही प्रेम घडलं नाही. मग काय? का तुझ्या डोळ्यात आज पाणी? पंढरपूरची वारी झाली, आता माझ्या माऊलीची वारी. माझ्या ज्ञानेश्वराची माऊली आळंदीची
कसं जावावं ह्याच्यामुळं मी रडतोय रे. बाकीच काही नाही. म्हणजे दादा तुला पैसे नाहीत काय? मला सांग किती लागणार आहेत पैसे वारीला? पैसे नाही महाराजी. माझी तब्येत आता दिवसेदिवस बिघडायला लागली रे. म्हणजे माझ्या हातापाय जीव नाही. यंदा मला वारी घडत नाही आनंदीची. माझ्या माऊलीचं दर्शन मला घेता येत नाही म्हणून मी रडतोय. दादा त्या माऊलीचं दर्शन घडत नाही म्हणून रडतोयस. काळजी करू नकोस. यातून ती माऊलीच आपल्याला काहीतरी मार्ग काढेल. दादा तुझी इच्छा असेल तर मी एक तुला प्रश्न विचारू? कोणता प्रश्न विचारतोस महाराजी? नाही म्हणजे तुझी इच्छा असेल तर या वेळची माऊलीची वारी मी केली तर चालेल? पांडुरंग तुझ्या मनात उभा राहिला. हे बघ तो माझ्या म्हणजे माझा भाव असतो. घरातला कोणतरी वारकरी असावा. माऊलीच्या दर्शनासाठीचा जा बरं होईल. मला ते आता नाही चाल होत नाही, प्रवास होत नाही. जा तू वारीला. जातोस ना? होय दादा तुझी आज्ञा असेल तर त्या माऊलीचं मलाही दर्शन घडेल. मी जाईन वारीला. जा वारीला जा पण एकटा जाऊन नकोस. म्हणजे तुझ्या सोबतीला कोणतरी घेऊन जा. अरे दादा दिंड्या भरपूर असतात. त्या प्रत्येक दिंडीत माणसं असतात. त्यांच्या बरोबर जाईल ना मी. मानाजी मानाजी तुला एकट्याला जाता येणार नाही. आपल्या ज्योतीला सोबत घेऊन जा. अरे दादा ती बाई माणूस त्या गर्दीत त्या देवारीत मी तिला कुठं घेऊन फिरणार? मी मोकळा गेलो माऊलीचं दर्शन घेतलं आपलं. तिच्या चरणावरती डोकं ठेवल्यानंतर लगेच मला परत येता येईल. आता ती बाई माणूस मला ही पाहिजे, मला तिकडे फिरायचं आहे, मला इकडे फिरायचं आहे, वेळ लागणार. रानात आपल्या कोण नाही. नाही बालाजी माझं आहे. मी तुझा थोरला भाऊ आहे. माझ्या ज्योतीला घेऊन जा. इंद्रायणीत दोघांनी अंघोळ खाला. माऊलीच्या समाधीचं दर्शन दोघांनी घ्या. माऊलीच्या रावळाच्या बाहेर पडताना त्या कार्तीला तिथं सोडून दे. माघारी एकटाचे तू माघारी एकटाचे. तिला घेऊन येऊ नको. माझ्या रक्ताची शपथ आहे तुला. त्या कार्तीला तिथं सोडून दे. तिथं सोडून दे. काही शब्दाला मार्ग नाही. विचारावर तर त्याला शपथ घातली. ठीक आहे तसं असेल तसं. पण आपण ज्योतीला आपल्या घेऊन गेलं पाहिजे. ज्योतीला माऊलीच्या दर्शनाला जाण्याची तयारी करायला सांगितली पाहिजे. ज्योती ज्योती सर्व पैलवानांना एक नंबर विनंती आहे. आपण 3च्या आधी शरद नागरी पतसंस्थे समोर कुस्त्या नोंद करून घ्यायच्या आहे. 3 नंतर कुस्ती नोंद केली जाणार नाही. 3च्या आधी जेवढ्या कुस्त्या नोंद होतील तेवढ्याच कुस्त्या आकड्यावरती लावल्या जातील. शरद नागरी पतसंस्थेजवळ कुस्ती नोंदणी चालू आहे. सर्व पैलवानांनी आपल्या कुस्त्या नोंद करून घ्यायच्या आहे. 3 नंतर कुस्ती नोंद करून घेतली जाणार नाही. 3च्या आधी जेवढ्या कुस्त्या नोंद होतील तेवढ्याच कुस्त्या लावल्या जातील.